मला सांगावं लागेल ना, हे माणूस तिथं सापडला म्हणून बाबा, हे बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही ह्याच्यावर मला विश्वासच नाही. काय काही सांग पण शक्य सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनातले त्या काळातले सीडी आहेत त्यांचे तपासले ना, त्यांना गुन्हा नोंद करायला कोणी- सीडीआर काढा सगळ्यांचे. आम्ही तेच म्हणतो ना, काढा तेच सगळ्यांचे म्हणतो ना. ह्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे वाशीचं ते आपल्याला परत पुन्हा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी एक पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासमोर ठेवलं, जनतेसमोर ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. म्हणजे फार तुमचं राकेश मारेची केस झाली, शीनापोरा, तिला काहीतरी बोलायचं नाही. बोला. जे आरोपी आहेत ना ते म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना, म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब पर्यंत गेलेच नसते. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून, आमच्या गावातले आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण, कारण की आधीचे असे गुन्हे आहेत ना बॉडीला ते पोहायची नव्हती, बॉडीला पोहायची नव्हती. त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. काय वळण देणार दुसरं? तर त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, म्हणजे वेगळ्या घरी नेऊन त्याला टाकायचं होतं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई ह्यांनी तयार ठेवली होती, त्या बाईच्या मागे म्हणजे त्यांचे बंधू लागले संतोष, तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं ना, असं पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. तो नाही झाला. त्यांच्या गाडीमध्ये गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होते. ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गाववाल्यांनी सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता. मग रात्री पण होता, रात्री सुद्धा फोन चालू. त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा, आम्ही आपण हुडकू. मला बोलत होते दिल्ली, तुम्ही दिल्लीला होता. फक्त अंत्यविधी करा, आपण हुडकू. फोन चालू असता आम्ही त्यांना सांगितलं चालू, आरोपीचा फोन चालू आहे, फोन लागतोय. 11 वाजता. आणि ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय तुम्ही पकडा, ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत ते येतील, ह्या टायमापर्यंत आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेट